16 डिसेंबर 2025 खूप धूमधामपणे आपण 1971 सालातला 16 डिसेंबर या दिवशी युद्धविराम झाला आणि पाकिस्ताननी शरणागती पत्करली म्हणून विजय दिवस मनवतो आपण. खूप चांगली गोष्ट आहे. त्या युद्धात पराक्रम दाखवलेल्या प्रत्येक सैनिकाचा गौरव करणं हे आपलं काम आहे, आपलं कर्तव्य आहे. त्या युद्धात शहीद झालेल्या शहीद सैनिकांचा सन्मान ठेवत जगणं हे तर आपलं परमकर्तव्य आहे. त्या युद्धातल्या शहीदांच्या परिवारांच्या विषयी मनामध्ये एक उच्च कोटीची प्रेमभावना सतत ठेवत आणि मनातली देशभक्तीची ज्वाला प्रखर ठेवत जो जगू शकतो तोच तर खरा भारतीय आहे. ये देश है वीर जवानों का, अशी एक ओळ आहे एका मोहम्मद रफी यांच्या गाण्यात. आणि खरं आहे ते. 1973 साल, रावळपिंडी 22 नंबर माइलस्टोन या ठिकाणी एक बस थांबते आणि त्या बसमधून रावळपिंडी या गावामध्ये पाकिस्तानमध्ये एक व्यक्ती उतरते. त्याच्याजवळ असलेलं सगळं ओळखपत्र, जे काही कागदपत्र, व्हिसा वगैरे वगैरे सगळं काही एकदम ओके, व्यवस्थित कागदपत्रांसहित ती व्यक्ती एका हॉटेलवर जाते. पण का कुणास ठाऊक पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ब्युरोला या व्यक्तीचा संशय येतो आणि मग सगळं प्रकरण सुरू होतं. त्याला अटक करण्यासाठी पाकिस्तान आयबीचे लोक येतात, त्याला घेऊन जातात. आधी गोडी गुलाबीत चौकशी करतात. तो नाव सांगतो इब्राहिम. त्यांचा विश्वास बसत नाही. मग सहज त्याच्या तोंडातून काही बाहेर येत नाही हे पाहिल्यावर पुन्हा अजून गोडी गुलाबीने एका वेगळ्या ठिकाणी नेऊन त्याला थोडा टॉर्चर करून त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न होतो. तरीसुद्धा तो व्यक्ती सांगतो की मैं इब्राहिम ही हूँ और बस कुछ काम के सिलसिले में मैं पाकिस्तान चला आया हूँ. मेरा काम निपट लूँगा और चला जाऊँगा. त्याच्या कोणत्याही गोष्टीवर या पाकिस्तान सरकारच्या लोकांना विश्वास बसत नाही. पुन्हा त्याला तिसरीकडे नेलं जातं आणि तिथे सुरू होतो 3rd डिग्री टॉर्चर. चल कबूल कर, भारत देश ने भेजा हुआ तू एक जासूस है, यहाँ पूरी इन्फॉर्मेशन लेने तू आया है और यहाँ से जो कुछ भी पाकिस्तान सरकार का सीक्रेट है वो सब तू उधर भेजने वाला है. चल बता दे, कबूल हो जा कि तू भारत का जासूस है. असं वारंवार त्याच्या कानाशी ओरडत, त्याला हाण्यामारी करत, त्याला प्रचंड यातना देत देत 15-20 दिवस कसे जातात समजत नाही. तो व्यक्ती अतिशय अर्धमेला होऊन जातो. शेवटी पाकिस्तान सरकार त्याच्यावर शिक्कामोर्तब करतं की ये भारत का जासूस ही है आणि त्याची रवानगी जेलमध्ये होते. रीतसर खटला चालतो आणि त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते, डेथ पेनल्टी. परंतु ती फाशीची अंमलबजावणी करण्यापेक्षा युनायटेड नेशन्समध्ये नको त्या गोष्टी उकरून काढल्या जातील या भीतीने, मानव अधिकार आयोगाचं लक्ष जाईल या भीतीने वरच्या सूत्रांमध्ये असं ठरतं कि इसे जेल में ही सड़ने के लिए फेक दो अंधेरी कोठी में. आणि या आदेशाचं पालन होऊन एका अंधाऱ्या कोठडीत हातापायात बेड्या घालून या इब्राहिमची रवानगी
लाहोरमधल्या जेलमध्ये होते. तिथे सुद्धा रोज यातना देऊन त्याच्याकडनं वधवून घेण्याचा प्रयत्न केला जातो. पण या इब्राहिमच्या तोंडातून एक शब्दही त्या दृष्टिकोनातनं बाहेर नाही पडत. तो इतकंच सांगतो की हाँ, मैं सिर्फ इब्राहिम हूँ, ना भारत देश का जासूस हूँ, ना मेरा कोई भारत सरकार से संबंध है. असं करत करत त्याला त्या अंधाऱ्या कोठडीत बेड्यांनी जकडून ठेवलं जातं. ती अंधारी कोठडी म्हणजे एक छोटीशी सेल, एक छोटीशी खोली, ज्या खोलीला कुठेही झरोका पण नाही. म्हणजे ना आकाश दिसतं, ना त्या कोठडीतून कुठला व्यक्ती दिसतो. अशा बंद अंधाऱ्या खोलीत त्याचं आयुष्य सुरू होतं. इकडे घरचे लोक हवालदिल जे भारतामध्ये राहतात, कुटुंब सगळं हवालदिल. कुटुंबामध्ये पत्नी आणि 10 वर्षाच्या आतली 3 मुलं. फक्त पत्नीला एक विश्वास कि मेरा पति मरा नहीं है, वो लौट के आएगा. या विश्वासावर त्या पत्नीने दिवस काढले. 17 वर्ष अशीच गेली. पहा, 1973 पासून 17 वर्ष, 1990पर्यंत. परंतु 1986ला एक घटना घडली. 1986ला कैद्यांची सूची करण्याचं काम सुरू होतं. आणि मग लाहोरमध्ये हा इब्राहिम नावाचा कैदी गेल्या 17 वर्षापासून फाशीची शिक्षा होऊनसुद्धा अंमलबजावणी न झाल्यामुळं अतिशय जर्जर अवस्थेत बेड्या त्याला जखडलेल्या अशा परिस्थितीत तो अतिशय नाजूक तब्येत होऊन जिवंत आहे. म्हणजेच तो रावळपिंडीला 22 नंबर माइलस्टोनपाशी एका बसमधनं उतरलेला इब्राहिम नावाचा ग्रहस्थ 17 वर्ष अनंत हालापेष्ट्या सोसूनसुद्धा जिवंत होता. हे 1986ला कळलं. म्हणजे 13 वर्षांनी तो जिवंत असल्याची सूचीमध्ये नाव त्याचं गेलं. आणि मग इतर काही लोकांचं लक्ष या गोष्टीकडे गेलं. असं करता करता अन्सारी बर्नी नावाचे मानव अधिकार आयोगाचे गृहस्थ जेलची पाहणी करण्यासाठी गेले. तब्बल 2008 साली. 86 साली समजलं की हे जिवंत आहेत, पण त्यापुढं 22 वर्ष गेली. या अन्सारी बर्नी यांना तर मी लाख लाख शुभेच्छा देईन, अभिनंदन करीन. आता ते जिवंत आहेत का नाही काही माहीत नाही. पण मानव अधिकार आयोगाचा हा व्यक्ती, अतिशय निष्ठेने काम करणारी व्यक्ती, त्यांच्या जेव्हा हे लक्षात आलं की 35 सालों से ये बंदा पाकिस्तान की जेल में सड़ रहा है और इस पे चार्ज क्या है कि ये भारत का जासूस है. ना ये सिद्ध हो सका, ना कोई इसके सज़ा की किसी ने अमल किया इसकी सज़ा के ऊपर. तो ये तो सरासर मानव अधिकार का उल्लंघन है. इन बातों को स्पष्ट करते हुए अंसारी बर्नी जी ने उस ज़माने के पाकिस्तान के सर्वेसर्वा थे जनरल मुशर्रफ, उनके पास एक प्रस्ताव भेज दिया. काय पाठवलं त्यांनी? त्या प्रस्तावामध्ये त्यांनी सरळ लिहिलं की इब्राहिम नावाच्या या व्यक्तीला तुम्ही 35 वर्षापासून अटक ठेवलेलं आहे. त्याला अनंत यातना दिलेल्यात. हे मानव अधिकाराचं उल्लंघन आहे. त्याची सत्वर सुटका होणं नितांत गरजेचं आहे. असं आदेशित केल्यासारखंच ते पत्र होतं. अर्थात मुशर्रफ साहेबांनी त्यांच्या शब्दांना सन्मान दिला आणि ताबडतोब या व्यक्तीचं सुटका करावी असे त्या लाहोर जेलला आदेशित केलं. परिणामतः इब्राहिमची सुटका त्या लाहोर जेलमधनं झाली. आणि इकडे भारतामध्ये परमजीत कौर ही त्यांची पत्नी. आणि हा इब्राहिम कोण होता सांगेन मी नंतर. या परमजीत कौर यांनी त्या 10 वर्षापेक्षा लहानग्यांना गेली 35 वर्ष स्वतः कष्ट करून वाढवलं होतं.
ये देश है वीर जवानों का, और वैसे ही आगे मैं कहूँगा, ये देश है वीर जवानों की, वीर पत्नियों का भी. 35 वर्ष एका विश्वासावर जगणारी ती वीदा सावरकरांच्या पत्नीनंतरची एक कणखर स्त्री, जी आजच्या युगातली, तुमच्या आमच्या समोरची. मार्च 2008मध्ये या इब्राहिमला सोडण्यात आलं वाघा बॉर्डरवरती, आणि तसं त्या कुटुंबाच्या पत्त्यावर कळवण्यातसुद्धा आलं होतं. इकडून तिकडून बातमी कशी गेली समजलं नाही, पण त्या बॉर्डरपाशी येऊन थांबल्या होत्या परमजीत कौर त्यांच्या मुलांसहित. मुलं मोठी झाली होती, बाप त्यांना ओळखू शकणार नव्हता. या बापाची अतिशय विमनस्क अवस्था झाली होती. त्याला पाकिस्तानच्या जेलमधली माणसं तर ठार वेडा माणूस असंच समजायची, कारण एखाद्याला इतका मोठ्या प्रमाणात टॉर्चर करणं, 3rd डिग्री टॉर्चर करणं आणि वर्षानुवर्ष त्याला एकटं एका सेलमध्ये ठेवणं, यामधून माणूस फक्त वेडा होऊ शकतो किंवा मरून जाऊ शकतो. पण कणखर हृदयाचा हा एक पोलादी पुरुष होता, आणि त्याचं नाव होतं मित्रांनो, जो इब्राहिम बनून गेला होता, त्याचं खरं नाव होतं काश्मीर सिंग. एक भारतीय पूर्व सैनिक. मानधन ठरलं होतं दर महिन्याला 400 रुपये, आणि काम दिलं होतं भारताचा गुप्तहेर बनून पाकिस्तानात राहायचं आणि तिथल्या माहिती जितक्या म्हणून पाठवता येतील तेवढी माहिती इंडियन आर्मीला पाठवायची. मित्रांनो, या इंडियन आर्मीच्या जितकी म्हणून लोक त्या पाकिस्तानच्या ताब्यात गेली, त्या प्रत्येक व्यक्तीचा अनन्वित छळ झालेला आहे. तुम्ही आम्ही ऐकलं असेल की एक व्यक्ती त्यांच्या सीमेपर्यंत गेला चुकून, तर त्याचं शिर धडापासून अलग केलं, कापलं गेलं, ते एका भाल्यावर लटकवलं गेलं. इतिहासामध्ये ज्या नोंदी सापडतात, मुघलांनी कसे अत्याचार केले, तसे पाकिस्तानी सैनिकांनी या प्रेताची विटंबना केली होती आपल्या एका आर्मीच्या सैनिकाची. म्हणजे त्या लोकांकडं अमानुषता ही रक्ताच्या थेंबाथेंबात आहे. आणि अशा लोकांच्या तावडीतून नशीब बलवत्तर म्हणून हा काश्मीरी सिंग परत आला, वाघा बॉर्डरवरनं आत आला. आत येईपर्यंत तो काही बोलला नाही, पण जेव्हा बॉर्डरमध्ये येऊन त्या पत्नीला त्याने भेटली, मुलांना भेट झाली, त्याची पत्नीला मिठी मारली. आसवांचा महापूर होता परमजीत कौर यांच्या डोळ्यात, त्याच्याही डोळ्यात आसू होती, पण मन निगरगट्ट झालेलं. त्या पौलादी माणसाने त्यानंतर आपल्या भारताच्या भूमीवर पाऊल ठेवल्यानंतर 35 वर्षाचा कारावास, अंधाऱ्या कोठडीतलं जीवन जगल्यानंतर, एवढ्या वर्षानंतर तो आपल्या माणसांना भेटला होता. एवढ्या वर्षानंतर तो मोकळं आकाश पाहत होता. एवढ्या वर्षानंतर मोकळ्या हवेत श्वास घेत होता. आणि मग निडर छाती करून त्याने सांगितलं, हाँ मैं इब्राहिम नहीं हूँ, मैं भारत का जासूस ही हूँ. मेरा नाम है काश्मीर सिंग, मेरा नाम है काश्मीर सिंग. मित्रांनो, अशा या जांबाज गुप्तहेराची ही कहाणी, त्याला कडक सॅल्यूट करण्यासाठी आज मी माझ्या चॅनलवर घेतली आहे. कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा काश्मीर सिंगला आणि परमजीत कौर यांना, त्याच्या पूर्ण कुटुंबाला या प्रवीचा कडक सॅल्यूट. या एका आर्मी पर्सनच्या मुलाचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. असे काश्मीर सिंग, असे अनेक लोक आहेत. म्हणूनच आपला हा तिरंगा मोकळा श्वास घेतो आहे. तुम्ही आम्ही मस्त मजेत जगतो आहे. अशा काही लोकांनी स्वतःचं जीवन कुर्बान केलं आहे, आणि म्हणूनच आपण जगतो आहे, ही भावना सतत मनात हवी आहे. त्या तिरंगाच्या विषयी मनामध्ये एक उच्च कोटीचा सन्मान हवा आहे. आणि कधीही कोणीही कुठल्याही भारतीयाने ना वंदे मातरम म्हणायला लाजलं पाहिजे, ना तिरंग्याला सॅल्यूट करताना लाजलं पाहिजे, ना भारत माता की जय म्हणताना त्याला लाज वाटली पाहिजे. असं घडलं नाही पाहिजे. प्रत्येकाने अभिमानाने, हाँ मैं भारतीय हूँ, भारत माता की जय, वंदे मातरम, तिरंगे को सैल्यूट करते हुए बस सीना चौड़ा करके हाथ अपने फोरहेड तक जाना चाहिए. विनंती करेन मी, अशा काश्मीर सिंगसारख्या अनेक जवानांनी
जे स्वतःच्या आयुष्याची, स्वतःच्या परिवाराची पर्वा न करता, आपल्या मुलाबाळांची काहीही पर्वा न करता, देशासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्यात, देशासाठी ज्यांनी जीव दिला आहे, त्या शहीदांसाठी, त्यांच्या परिवारांसाठी सतत मनामध्ये देशप्रेमाची ज्वाला प्रज्वलित ठेवत ठेवत त्यांच्याविषयीचा सन्मानसुद्धा रोज कसा वृद्धिंगत होईल, त्या लोकांसाठी कसं आपल्याला काही करता येईल, जे शहीद झालेत त्यांच्या परिवारांसाठी आपण थोडं तरी जगू शकतो का, हा प्रश्न विचारत प्रत्येक भारतीय जर जगायला शिकला तर मला नाही वाटत की या भारताला जगात कोणीही हरवू शकेल. कारण अशा पद्धतीने जगणं ज्या देशाचा नागरिक शिकतो तो देश कोणालाही घाबरत नसतो. फॉर एक्झाम्पल इस्रायल. प्रचंड देशभक्तीने पछाडलेली माणसे तिथली. चला थोडा थोडा असा आदर्श घेऊयात. याच गोष्टींसह या व्हिडिओत इथंच थांबतो. काश्मीर सिंग यांना चांगलं आयुष्य मिळो या सदिच्छा, शुभेच्छा. जे काही अंधारात आयुष्य गेलं आहे ते गेलं आता. इथून पुढं त्यांच्या जीवनात कधीही अंधार होणार नाही अशी काळजी प्रत्येक भारतीयाने घ्यावी हीच नम्र विनंती करतो. इंडियन आर्मीने त्यांना यथोचित सन्मान दिलाच पाहिजे असंही जाता जाता सुचवतो. जेवढ्या म्हणून फॅसिलिटीज असतील, जे काही त्यांना देऊ शकता तुम्ही, ज्या ज्या गोष्टींपासून त्यांची 35 वर्षाची थोडीशी कॉम्पेन्सेशन करण्याचं तुमच्या मनात येईल तर ते मला खूप छान वाटेल. अर्थात कितीही पैसा दिला तरी ती गेलेली वर्ष परत मिळणार नाही आहेत काश्मीर सिंग यांना. त्या परिवाराने जे काही भोगलं आहे त्या यातना त्या कुठल्याही पैशांनी भरून येणार नाही आहेत. तरीसुद्धा काही ना काही भारत सरकार नक्की त्यांच्यासाठी केलेलं असेल, करणार असेल, करत असेल. त्याविषयी मला काही दुमत नाही, मला काही शंका नाही. म्हणून भारत सरकारचंसुद्धा अशा गोष्टींकडं नक्की लक्ष द्याल तुम्ही, हीच अपेक्षा सरकारकडनं. पुन्हा एकदा काश्मीर सिंग, परमजीत कौर आणि त्यांची 3 मुलं या सगळ्यांना कवी प्रवीत शो या यूट्यूब चॅनलचा खूप खूप मनःपूर्वक कडक सॅल्यूट. पाहत राहा, ऐकत राहा कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलवर. अशाच अनेक जांबाज सैनिकांच्या कहाण्या असलेला शौर्यगाथा हा एक सेगमेंट आणि कडक सॅल्यूट या सदरात स्पृहणीय, प्रशंसनीय किंवा देशभक्तीपर असं अफाट काही कार्य केलेल्या अनेक व्यक्तींचा उल्लेख झालेला, त्यांच्याविषयी आदर, प्रेम, सन्मान, आपुलकी हे सगळं व्यक्त करणारा या चॅनलवरचा हा कडक सॅल्यूट हा पण सेगमेंट पाहण्यासारखा, ऐकण्यासारखा, एकमेकांना शेअर करण्यासारखा. नक्कीच डू व्हिजिट कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनल.